योद्धा, त्यानंतर बांधावीरचे 2 पॉइंट आहेत, सॉरी नवावीरचे 3 पॉइंट आहेत, दुसऱ्या नंबरला नवावीर टीम आहे आणि त्यानंतर टोकेश्वर आणि बांधावीर 2-2 पॉइंट्सने बरोबरीवर आहेत आणि बुरालदेव आहे तो 1 पॉइंटने. बघूया काही चमत्कार झाला तर हा संघही फायनल पर्यंत खेळू शकेल. तर पहिल्या नंबरवर बुरालदेव गुणतालिकेत पहिल्या नंबरवर. हॅलो. आणि आजच्या दिवसातल्या अंतिम दिवसातल्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते. खरोडदेव योद्धा विरुद्ध नवावीर. काही क्षणांच्या अवधीतच सामन्याला सुरुवात होत आहे. कोण सांगत नाही तोपर्यंत. हा हो सध्या बंद कर. आणि हो सगळं आपलं अर्नाळ्याच्या जेएस क्लब मैदानावरून यूट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आणि आजच्या दिवसातला अंतिम दिवसातला पहिला सामन्याला सुरू होते आणि शिटी वाजलेली आहे. खरोडादेव योद्धा संरक्षण करतोय आणि जबरदस्त धक्का बसलेला आहे तो खरोडादेव योद्धाला. भागेश तांडेल जो ह्या मैदानावर घाम गळतोय आणि ज्याच्यावर खूप काही अपेक्षा होत्या, हा भागेश 0 मिनिटांमध्ये आउट झालेला आहे. एक जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे ती. जबरदस्त आक्रमण नवावीर महाराजाचं. हा 7-7 मिनिटांचा डाव. अक्षय किणी आता ज्येष्ठ खेळाडूमध्ये खेळतोय. आता वजन त्याचं जवळपास 80च्या घरात असेल, पण एकेकाळी यंग स्टारचं मैदान गाजवलेलं जेएस क्लबला त्यांनी 1 हाती सामने जिंकून दिलेले आहेत. पण एक प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बळावर म्हणजे आता तो सेट झालेला वाटतोय मला त्याच्या पदलालित्यावरून. सिद्धू आणि दुसरा गडी बाद सिद्धू करतोय. जबरदस्त पोल्टन. मृण्मयी निजाई जिला जेएस क्लबची एक विद्युत लहर मानलं जातं आणि ह्या पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खेळते, पण ती जेव्हा मैदानात उतरते ती फक्त तो असतो. हे आम्ही वेळोवेळी अनुभवलेलं आहे. आता फक्त 1.5 मिनिटं होतोय. 1.5 मिनिटाच्या आत खरोडादेव योद्धाचे 2 गडी बाद झालेले आहेत. चल चांगला हात टाकण्याचा प्रयत्न आणि असं हात टाकणं हे उत्तम खो खो पोटाची निशाणी समजली जाते. आता 1 वरून पुन्हा 4, 1-4च्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न करते, पण काही तिला समोर आक्रमक कल्पेश म्हात्रे आणि चांगले खेळते. 2 मिनिटाचा खेळ पूर्ण होतोय आणि आपल्या पलटी एक जबरदस्त डायव्स होती, पण ती डायव्स काही कामी आलेली नाहीये. आणि मृण्मयी चांगला खेळ मृण्मयीकडून दिसतोय आपल्याला. 2 गडी बाद झाल्यानंतर एक मुलगी आपल्या संघाची धुरा
समर्थपणे पेलते आहे आणि पलटी, ज्याला पलटी म्हटलं जातं, सिद्धू. आणि त्याने आज पहिल्या बॅचचे तिन्ही विकेट सिद्धूनेच घेतलेले आहेत आणि तेही त्याच्या अप्रतिम पोल्टनवर. हे अप्रतिम पोल्टन कधी होतं, जेव्हा तुम्ही अखंडपणे सातत्याने जेव्हा प्रॅक्टिस करत राहता. हा देव काही वर्षापासून खो खो पासून दूर गेला खेळाडू, पण अंडर 14 अंडर 18 एक काळ गाजवलेला आहे त्यांनी आणि काल आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवलं आणि आजही त्यांच्या पाठीराख्यांना तीच अपेक्षा असेल. खरोडादेव योद्धा पुन्हा लयीत खेळतोय. 3 नंबरची जर्सी घातलेला, बनियान घातलेला हा देव. कल्पेश म्हात्रे जजमेंट करण्याचा प्रयत्न आणि डिकी म्हणजे खो दिलेला नसता जो खेळाडू उठतो त्याला डिकी उचलणं म्हणतात. आणि बघूया हा हे जीवदानच म्हणावं लागेल देवसाठी. 1 मिनिट जरी त्यांनी काढला या जीवदानाचा फायदा घेत तर मोठी उपलब्धी असेल ती खरोडादेव योद्धासाठी. आणि चांगला खेळतोय. आतापर्यंत 3.5 मिनिटांचा खेळ होतोय, 3.5 मिनिटांचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा पलटी. चांगलं जजमेंट होत आणि चांगले कॉर्नर, चांगले डाईव्स, पण देव काही तिच्या मृण्मयीच्या कृतिका वाघमारिकेच्या पट्ट्यात आलेला नव्हता, पण अप्रतिम डाईव्स. देव लयीत खेळतोय. 4 मिनिटं होत आहेत. चांगली कामगिरी म्हणावी लागेल देव याची. पुन्हा आणि बाद होतोय. आता हा हर्ष तांडेल, मी कालही माझ्या कॉमेंट्रीमध्ये म्हटलं की खो खो मध्ये जो टाचावर जो सतत नाचत असतो त्याला डॉजिंग म्हटलं जातं आणि डॉजिंगचा ह्या मैदानातला उत्तम नमुना हा हर्ष तांडेल. चांगला खेळतोय. 4.25 मिनिटं पूर्ण होत आहेत. अजूनही 2.5 मिनिटांचा खेळ बाकी आहे. सुमेध हर्ष 2 एक खो घेऊन खेळतोय. अगदी कमी वयाचा जरी खेळाडू असला तरी आणि नजरहटी दुर्घटना घटी असं काही घडणार होतं सुमेधच्या बाबतीमध्ये, पण डोकं शांत ठेवून खेळणारा हा खेळाडू हर्ष. आतापर्यंत जवळपास 5 मिनिटं पूर्ण होत आलेले तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल. अगदी झटक्यात शरीर गरम करणारा हा खेळ आणि हर्ष मला वाटतं कालची लय विसरलेला नाहीये, आरामात खेळतोय. 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. चांगला आणि त्याचे पाठीराखे त्याला टाळ्या वाजवून त्याच्या पाठिंबा देत आहेत आणि एकदम चेहऱ्यावर कुठलाही लवलेश अभिनिवेश न बाळगता हर्ष त्याच्या थंड डोक्याने खेळतोय. चांगली बॅटिंग हर्ष याच्याकडून. प्रत्येक खेळाडूकडे, प्रत्येक खेळाडूंच्या डोळ्यात जे अटॅक आक्रमणासाठी बसले ते प्रत्येक खेळाडूंच्या डोळ्यात बघतोय आणि खरा जो एक जबरदस्त. आणि बघूया सुमेध तांडेल, जेएस क्लबच्या ज्या काही मुली राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळल्या त्यांना घडवण्यामध्ये सुमेध तांडेलची फार मोठी भूमिका आहे. अगदी मितभाषी, बोलणं कमी आणि कर्तृत्व त्याचं जास्त मोठं असतं. अगदी तुमचा एक इंचाचा फरक तुमचं विकेट निश्चित करतं किंवा अनिश्चित करतं. आणि 6 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. फक्त 1 मिनिट बाकी आणि बघूया ह्या 1 मिनिटं सुमेधसाठी तरी एवढी मोठी गोष्ट नाहीये 1 मिनिट खेळून काढणं, पण आरामात खेळतोय. प्रत्येक खोवर, प्रत्येक आक्रमकावर त्याचं लक्ष आहे आणि हेच खऱ्या खेळाडूचं लक्ष असतं. कल्पेश म्हात्रे, प्रदीर्घ अनुभव, कृतिका वाघमारे आणि फक्त आता अर्धा मिनिट 30 सेकंदांचा खेळ. फक्त 2 पोल्टनची गरज आहे की हा सुमेध आपल्या संघाचा अर्धा मिनिट बचाव करू शकतो की पाहूया. अगदी सिद्धू आज जरा लयीत दिसतोय आक्रमण करताना. अगदी उत्कृष्ट पोल्टनचा नमुना त्याने पहिल्या 2 मिनिटांमध्ये दाखवला. आणि इकडे शब्दांचा चाललेला आहे आक्रमण, अग्रेशन. हा एक खो खो खेळाचा भाग आणि शिटी तोंडात. हॅलो, तर हॅलो
तर अतिशय पहिला डावच चांगला रंगला आणि पुन्हा एकदा एक तारणहाराची भूमिका सुमित तांडेलने निभावली. आताच आपल्या क्लबच्या पहिली जी यंगस्टार मध्ये टीम खेळली त्याचे किशोर तांडेल यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही मंचावर स्वागत आहे. आणि 5 गडी बाद झालेले आहेत. अतिशय रोमहर्षक रीतीने चाललेली स्पर्धा. अगदी गुणतालिकेमध्ये कोण जे पहिले 4 संघ सरस ठरतील किंवा पहिले 2 संघ सरस ठरतील ते फायनल मध्ये खेळतील. अगदी लीग पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा. तर आजच्या सामन्याचे जे आपण लाईव्ह प्रक्षेपण बघत आहोत आणि तुम्हाला जर काही एखादी उणीव असेल तुम्ही ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून की आपण कुठे कमी पडतोय, आपले प्लस पॉइंट काय आहेत किंवा कच्चे दुवे कुठले आहेत हे तुम्ही अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या चॅनलवर बघू शकता. मी सगळ्या आयोजकांना किंवा सगळ्या टीम्सना विनंती करेल की ह्या नंतरचा होणारा सामना सगळ्या टीमने तयार राहायचा आहे की कालच्या सारखा वेळ, कारण आपल्याला होणारा समारोपाचा कार्यक्रम किंवा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सगळ्या गावच्या साक्षीने आणि मान्यवराच्या साक्षीने करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर कशा इनिंग्स होतील, सामने होतील याकडे आपल्याला भर द्यायचा आहे. प्रसाद, आजच्या सामन्याचा टाइम टेबल. त्याच्यातच आहे ना टाइम टेबल, एकामध्येच आहे ना. मला पाठव दुसरं. पाठवलेलं का नाही? ते कालचं होतं ना. आज पण आहे ते, आजचं पाठवलं. आता जेस क्लबवर पाठवलेलं. तर आजच्या दिवसातला पहिला सामना नववीर महाराजा विरुद्ध खराडे योद्धा आणि यानंतर होणारा सामना आहे टोकेश्वर डॉमिनेटर्स विरुद्ध बुरालदेव वॉरियर्स. यांनी आपलं वॉर्मअप करून तयार राहायचंय. आपल्याला आजच्या दिवशी वेळ घालवायचा नाहीये, जेवढ्या लवकरात लवकर, कारण आज 1, 2, 3, 4 आणि 5 सामने खेळवायचे आहेत आपल्याला आजच्या दिवसात. तर आजच्या दिवसातला पहिला सामना नवावीर महाराजा विरुद्ध खरोडादेव योद्धास. गुणतालिकेमध्ये खरोडादेव योद्धा मला वाटतं कालच्या सगळ्या सामन्यांची टोटल बघता प्रथम स्थानावर आहे. आणि बघूया अजूनही कुठल्याच संघासाठी वेळ गेलेली नाहीये. जो सातत्य राखेल तो ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्याला इथे बघायला मिळेल. मला पंचांकडून आणि सामनाधिकाऱ्यांकडून सूचना येत आहेत. आता हाफ टाइम होईल ही इनिंग झाल्यानंतर, तर मधली ट्रॅकची मार्किंग करायचे. प्रसाद ते सगळं नियोजन करून ठेवा लगेच हाफ टाइम मध्ये. आणि टोकेश्वर डॉमिनेटर्स आणि बुरालदेव वॉरियर्स आपण तयार राहायचंय, वॉर्मअप करायचंय. हा पहिला पुकारा आहे, हा पहिला पुकार आहे. आणि मला वारंवार ह्या जी ऑक्शन पद्धत झाली, जी लिलाव पद्धती झाली IPLच्या धर्तीवर, त्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल की अशी कुठलीच टीम एकतर्फी झालेली नाहीये आणि प्रत्येक सामना इथे रंगतदार होतोय. यासाठी आयोजकांचे विशेष कौतुक. पुन्हा आता नवावीर महाराजा आजच्या दिवसातला पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील 12 नंबरचे जर्सी घातलेले आक्रमणासाठी बसलेले चंद्रशेखर म्हात्रेंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण खो खो सोडून त्यांना 25 वर्ष झालेली आहेत आणि त्यांना ज्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे आजही त्यांनी मारलेल्या डाईव्स आम्ही विसरू शकलेले नाहीयेत. आणि आजही तरुणांच्या बरोबर 50शीतही ते त्याच आक्रमकपणे खेळत आहेत. एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्यक्ष बघणाऱ्यांसाठी आणि अप्रत्यक्ष टीव्हीवरून बघणाऱ्यांसाठी. शिटी वाजलेली आहे. नवावीर महाराजा संरक्षण करतोय. हॅलो, नवावीर महाराजा विरुद्ध खरोडादेव योद्धास. पहिल्या इनिंग मध्ये खरोडादेव योद्धाचे बाद झालेले आहेत ते 5 गडी आणि या स्पर्धेत राहायचं असेल तर त्यांना पण किमान 5-6 गडी बाद करावे लागतील. पण बघूया आता सुरुवातच मला खरोडादेव योद्धाची अटॅक आक्रमण काहीच थंड असलेलं वाटतंय.
एक नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू लईत 1 मिनिट पूर्ण होते आणि 1 मिनिट आरामात खेळून काढलेला आहे. ते नवावीर महाराजांच्या प्लेयर्सनी एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगलं संरक्षण सुरू आहे नवावीर महाराजाकडून आणि हा देव आणि देव आक्रमण करताना आणि संरक्षण करतानाही लईत आणि एक त्यांनी मारलेली झेप संघासाठी लाभदायक ठरलेली आहे. समीर हवा का झोका म्हटलं तरी चालेल, पण कधी खोटं अपील करताना मी त्याला आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. क्रिकेटमध्ये कसं म्हटलं जातं, क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ म्हटला जातो, पण आता हल्ली हल्ली ती व्याख्या बदलली जाते. आणि सुमेध तांडेलाने डावीज मारून आउट करण्याचा प्रयत्न केला होता, पण अगदी काही इंचांचा फरक राहिला असेल. एका इंचांचा फरक ही काय करू शकतो. कृतिका वाघमारे मृण्मयी आणि प्रत्येक बाद झालेला आहे आणि सुमेध याने बाद केलेले आहे. आणि कृतिका वाघमारे ह्या राज्यस्तरावर खेळलेल्या जेस क्लबच्या खेळाडू मुलांच्या बरोबरीने त्याच आवेशात खेळताना दिसत आहेत. सेट होताना दिसते. ती 10 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे. उत्कृष्ट पोल्टन भागेश तांडेलचं म्हणावं लागेल. हा ऋग्वेद खेळाडूंची अदलाबदल होते आणि मृण्मयी कृतिकाही चांगली खेळते. 3.25 मिनिटांचा खेळ होतोय. या स्पर्धेत राहायचं असेल तर जजमेंट टाकण्याचा प्रयत्न, पण त्या जजमेंटचा कृतिकावर काहीच परिणाम झालेला नाही. आणि बघूया ट्रॅक फाऊल होतोय, त्यामुळे तो कव्हर करावा लागतोय. कृतिका लईत खेळते. समीर याच्याकडून आणि अपील मी म्हणतो, समीर कधी खोटा अपील करतच नाही आणि पंचांनीही त्याच्या अपीलला दाद दिलेली आहे आणि पोलवर त्याने चांगला गडी बाद केलेला आहे. सिद्धू सेकंड बॅचला सिद्धू विनय म्हात्रे. 3.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. अजून 3.5 मिनिटांचा खेळ बाकी. अगदी सिद्धू मैदानात उतरल्यानंतर म्हणजे अगदी सेट झाल्यासारखा वाटतोय. तो आरामात खेळतोय आणि तुमची देहबोली, तुमची बॉडी लँग्वेज पण डिपेंड करते समोरच्याचं मनोधैर्य कच्ची करण्यासाठी. आणि त्या लईत आणि त्या ॲटिट्यूड मध्ये सिद्धू खेळतोय. हा रिंग आणि रिंग पुन्हा काही गफलत करतायत आक्रमण करणारे खेळाडू, पण पुन्हा सिद्धू याचा माग घेत आहेत. आरामात खेळतोय, अटॅक पाडून खेळतोय तो सिद्धू. 4 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 मिनिटांचा खेळ बाकी आणि देव ट्रॅक फाऊल. जवळपास मारलेली विकेट होती, पण ट्रॅक फाऊल असल्यामुळे दिलासा मिळालेला आहे तो नवावीर महाराजाला. मृण्मयी अजून फक्त 2.5 मिनिटांचा खेळ बाकी. सिद्धू चांगला खेळतोय, फक्त त्याच्या टीमच्या पाठीराख्यांना फक्त अजून 1.5 मिनिट खेळून काढलं तरी बस होईल. एका टीम वगळता पूर्ण स्पर्धा चुरशीची. कोण प्रथम स्थान पटकावेल, कोण द्वितीय स्थान पटकावेल, अजूनही अनभिज्ञ. आणि सुमेध नजर तुमची चित्यासारखी भेदक असावी लागते. याचं प्रात्यक्षिक सुमेधने दाखवलं आपल्याला. 5 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि फक्त 3 गडी बाद झालेले आहेत. काही गफलत होतीये. मृण्मयी आरामात खेळतोय. नवावीर महाराजाचे समर्थक खुशीत असतील. अगदी मनासारखी खेळी सिद्धू करतोय. एक गुणांचं महत्व ह्या गुणतालिकेत प्रथम द्वितीय स्थान राखताना होणार आहे आणि जोरदार टाळ्यांनी त्याला प्रतिसादही मिळतोय. डिकी उचलली गेल्याने
6 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. फक्त 1 मिनिट बाकी. एक समीर बघूया. जबरदस्त खेळी. ओ जरा तुमचा खांदा सरकला तर पंच ही चाणाक्ष असल्यावर तुम्ही काहीच. आणि बघूया हा. ओ आणि फक्त अर्ध्या मिनिटाचा खेळ बाकी राहिलेला आहे. फक्त 30 सेकंद. फक्त 1-2 राऊंड मारायचे आहेत. उत्कृष्ट पोलचा देव याच्याकडून. खरोडा देव योद्धा हा एक ही सिद्धार्थची खेळी निर्णायक ठरणार आहे. पुन्हा एकदा ट्रॅक फाऊल आणि जबरदस्त खेळी. फक्त 15 सेकंद राहिलेले आहेत. फक्त 1 राऊंड मारायचं आहे सिद्धूला. शिटी तोंडात खो खोच्या परिभाषेत म्हटलं जातं. जबरदस्त खेळी. जो पाठीराखे ओरडून टाळ्या वाजून सिद्धार्थला हॅलो. सिद्धार्थची खेळी हा खरोडा देव योद्धा रँकिंग मध्ये नंबर 1 ला होता आणि ही सिद्धार्थची खेळी ह्या स्पर्धेमध्ये काहीतरी फार मोठे उलटफेर करणार आहे. आणि जबरदस्त खेळी त्यांनी केली. जे पोलच्या साईडला उभे असलेले खेळाडू आहेत तुम्ही जरा बाहेर खाली बसलात किंवा बाजूला बसलात तर चालेल, कारण आपलं थेट प्रेक्षेपण दाखवताना अडथळा येतोय. तर मधला ट्रॅक आखायचा आहे. मगाशी सामनाधिकाऱ्यांनी सांगितलं कोणी असतील प्रसाद. आयोजकांनी किंवा आता आपल्या ट्रॅकची आखणी होते मदत करायची आहे. थेट प्रक्षेपण सुरू आहे. अगदी ह्या सामन्यातल्या तुम्हाला हायलाइट्स बघायचे असतील तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता. यानंतरचा होणारा सामना टोकेश्वर डॉमिनेटर्स विरुद्ध बुरालदे वॉरियर्स हा दुसरा पुकार आहे. आणि आपल्याला सामनेही जलद गतीने खेळवायचे आहेत. खो खो खेळाच्या नियमाप्रमाणे एका डावाच्या मध्ये जी निर्धारित वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या आतच आपले सगळे इनिंग सुरू व्हायला पाहिजेत. आता संरक्षण करताना खरोडा देव योद्धाला विशेष काही चमकदार कामगिरी करावी लागेल जर ह्या सामन्यात टिकून राहायचं असेल तर, कारण एखादा गुण सामन्याचं चित्र बदलवू शकतो. आणि सिद्धूने आपल्या टीमसाठी ती फार मोठी कामगिरी केली. खो खोच्या मैदानात अर्धा मिनिट 1 मिनिट तग धरून राहणं, जो खो खो खेळलेला आहे, ज्या खो खो खेळाशी परिचित आहे त्याला सेकंदांचं मिनिटांचं महत्व माहिती असेल. 1/शतांश सेकंदालाही फार मोठं महत्व आहे. 1/शतांश सेकंदामुळे सामने हरणं आणि जिंकणं 1/शतांश सेकंदावर डिपेंड करतं. आणि अशा महत्वाच्या सामन्यात सिद्धूने एक जबरदस्त खेळी केली आपल्या संघासाठी. काल लयीत असणारा खरोडा देव योद्धा आजच्या पहिल्या डावानंतर काही मला चिंतित वाटतोय. जर कालचा फॉर्म, कालचा दर्जा, कालचं सातत्य जर त्यांना कायम ठेवायचं असेल तर मला वाटतं चांगल्या मोटिवेटरची गरज लागेल. बाजूला पराग मात्रे बसलेले आहेत, ते चांगले मोटिवेट करू शकतील त्यांना. तर मित्रांनो, आपली ही स्पर्धा आपल्याला ज्यांच्यामुळे बघायला मिळते म्हणण्यापेक्षा
प्रत्येकाने ह्या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे. अगदी ह्या मैदानाची उभारणी झाली, त्या मैदानाची उभारणी झाली असताना पहिला सामना खेळलेले खेळाडू देखील आजच्या सामन्यात खेळत आहेत आणि आपल्या प्रत्येकाने तन मन धन की पुढची पिढी की जो आम्ही ट्रॅक सुरू केलेला आहे तो यापुढेही सदोदित सुरू राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे आज सगळीकडे जिल्हास्तरीय राष्ट्रीय स्तरावर खो खोच्या स्पर्धा होतात, पण खो खोवर विशेष प्रेम असलेलं मला वाटतं महाराष्ट्रातलं हे एकमेव अर्नाळा गाव असेल. हे सगळ्यांच्या माहितीसाठी हे खो खो आता सगळीकडे क्रिकेटची क्रेज झालेली आहे, पण क्रिकेटच्या क्रेजवर सुद्धा अर्नाळा गावाने खो खोच्या बाबतीत मात करून दाखवलेली आहे. म्हणजे या लाईव्हच्या माध्यमातून जे बघत असतील त्यांनी या अर्नाळा गावाकडे नक्कीच लक्ष द्यावं की खो खो इथलं खो खो जगवण्यासाठी ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता इथला छोट्यातला छोटा मुलगाही खो खोसाठी आपल्या परीने योगदान देत आहे. हॅलो हॅलो हॅलो. एकेकाळी आम्ही जेव्हा खो खो खेळायचो, जेव्हा आम्ही जेव्हा वसई क्रीडांगणावर उतरायचो तेव्हा एखाद्याने ट्रॅक सूट घातला म्हणजे आमच्यासाठी ते काहीतरी स्वप्न असायचं. म्हणजे आता इन्स्टंट सगळ्या वस्तू मिळणाऱ्या खेळाडूंसाठी हे आमच्यासाठी एकेकाळी स्वप्नवत होतं. म्हणजे आता तुम्ही जर्सी ज्या घालतायत आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही 15 रुपयांचे बनियान घालून खेळायचो. म्हणजे आजच्या सामन्याच्या माध्यमातून जे जुने खेळाडू आहेत की तुम्ही किती संघर्ष होता हा मी प्रत्येकाशी हा संवाद साधणार आहे की आम्ही कुठल्या पद्धतीत खो खो खेळलो आज सगळं तुम्हाला इन्स्टंट मिळतंय. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही जेव्हा अंडर 14 मध्ये खेळायचो तेव्हा MG परुळकरची टीम होती त्यांच्या शाळेच्या शॉर्ट पॅन्टसाठी शाळेच्या, पण आम्ही ते रंगीबिरंगी घालून आणि आम्ही त्याच्या शॉर्ट पॅन्ट बघूनच घाबरायचो. अटॅकर्स बसायला वेळ करतात, वेळ चुकवली तर तुमचा 1 मिनिट कमी करण्यात येईल. मला सामनाधिकाऱ्यांकडून सूचना येतात. भरत नाईक सरांनी काळ गाजवलेले. आपण व्यासपीठावर बसव, व्यासपीठावर बसव बसव. अच्छा हॅलो हॅलो. तर आजच्या दिवसातील हा पहिला सामना आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. भागेश तांडेल मृण्मयी निजाई. ह्या सामन्यात तग धरून राहायचं असेल तर भागेश तांडेल, अक्षय किणी आणि मृण्मयी निजाई की ह्या पुरुषांमध्ये उभं राहूनही ती 2-2.5 मिनिटं संरक्षण करू शकते. अगदी तेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढा सराव आहे तिचा. भागेश तांडेल मी कालही म्हटलं होतं की एक 2-3 वर्ष त्याच्या खेळामध्ये डाऊनफॉल आला होता, पण तुम्ही एक जबरदस्त मेहनत घेतली तुमच्या शरीरावर, तुझ्या वर्कआउटवर, तर तुम्ही तुमच्या खेळात बदल करू शकता. आणि भागेशने ते करून दाखवलं. पण ते करून दाखवलं जर आजच्या सामन्यात तिने 3-4 मिनिटं जर काढली तर, आणि हा कॉर्नर मारण्याचा प्रयत्न होता आणि 1 मिनिट पूर्ण झालेला आहे. एक आश्वासक सुरुवात म्हणता येईल ती खराडदेव योद्धासाठी. भागेश चांगला खेळतोय. मृण्मयी एखादा बेसावत क्षण डेड विकेट घेऊ शकतो आणि प्रत्येक आक्रमक तोच विचार करत असतो, त्याची नजर चौफेर फिरत असते. हे उत्तम आक्रमकाचं लक्षण म्हणता येईल. कल्पेश म्हात्रे एक जजमेंट, हलकासा जजमेंट करण्याचा प्रयत्न होता. त्याने ज्या पद्धतीचं जजमेंट टाकलं मला दिग्विजयचा भूपेश म्हात्रे आठवतोय. अगदी तो जजमेंट टाकताना त्याचा पाय पूलच्या डी पर्यंत पोहोचायचा.
आणि भाग्येश तांडेल आतापर्यंत 1.5 मिनिटांचा खेळ होतोय. चांगली पहिल्या डावातील पडझडीनंतर मला वाटतं काही चर्चा झाली असणार त्यांची टाइम आउट मध्ये आणि त्या चर्चेला अनुसरून भाग्येश तांडेलचा खेळ होतोय. आता 1 मिनिट 50 सेकंदांचा खेळ पूर्ण झालेला आहे. थकलेला वाटतोय. सहसा रिंग कधी खेचली जाते, एखादा खेळ रूट पद्धतीने खेळताना थकतो तेव्हा रिंग खेचायचा प्रयत्न करतो. अटॅक पाडून खेळतोय तो भाग्येश तांडेल आणि बाद होतोय. जवळपास 2 मिनिटांचं संरक्षण केलेलं आहे ते भाग्येश तांडेल याने चांगला म्हणता येईल. आणि अक्षय केळी मगाशी म्हटलं मी, हा ज्येष्ठ खेळाडू मधून खेळणारा खेळाडू, एकेकाळी वसईचं नरवीर चिमाजी अप्पा मैदान त्याने गाजवलेलं आहे. एक हाती सामने त्याने आपल्या संघासाठी जिंकून दिलेले आहेत आणि बघूया काहीसा स्थूल झालेला पण आज त्याच्या पाठीराख्या आणि बाद झालेला आहे. एक सोपा विकेट मिळालाय मुरुणमईवर खूप आशा निर्भर करतायत आणि अगदी संरक्षण करताना तुम्हाला प्रत्येक खेळाडूचा हावभाव बॉडी लँग्वेज बघावी लागते. आणि पलटीमध्ये देखील मृण्मयी आणि हा सिद्धू आदल्या डावामध्ये आपल्या यशस्वी संरक्षणाने चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलेला सिद्धू खेळाडू आक्रमणही तेवढ्याच आक्रमकपणे करत आहे. पुन्हा एकदा सुमेध तांडेल आणि देव तांडेल यांच्यावर मदार येऊन पडलेली आहे आणि हर्षद तांडेल आपल्या उत्कृष्ट डॉजिंगचं प्रदर्शन. देव पुन्हा एकदा आदल्या डावात चांगली कामगिरी केली होती पण विशेष काहीच करावं लागेल आता ह्या इनिंग मध्ये. 3.5 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय. अजून 3.5 मिनिटांचा खेळ बाकी. सुमेध तांडेल, हर्ष तांडेल, ओ अगदी सिद्धू 3.25 मिनिटांचा आणि हा बाद होतोय तो देव. आक्रमक देह बोली बघायला मिळते ती देव याच्याकडून पण इकडे तुम्हाला ऑरेंज, येलो आणि रेड कार्ड ही आहेत. हर्ष तांडेल 4 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजून 3 मिनिटांचा खेळ बाकी. आणि आतापर्यंत ह्या डावामध्ये 4 गडी बाद झालेले आहेत ते खरोडे योद्धाचे. हर्ष तांडेल चांगला खेळतोय. आधी चांगली केली होती खेळी पण आणि जबरदस्त डाईव्ह सिद्धूकडून पण पंचांकडून बाद म्हणून घोषित. सुमेध तांडेल 4.25 मिनिटं झालेले आहेत. आता सुमेधला खेळावंच लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर सुमेधला नाबाद राहावंच लागेल. शांत डोक्याने खेळणारा हा खेळाडू अत्यंत मितभाषी, फक्त आपल्या खेळावर, आक्रमणावर, संरक्षणावर अहोरात्र घाम घालणारा खेळाडू. कधीच त्यांच्या तोंडून मी कधी अपशब्द किंवा अग्रेशन कधी बघितलंच नाही आणि आरामात खेळतोय. आणि एका दर्जेदार खेळाडूचं लक्षणासाठी जे गुण असतात ते सगळे सुमेधकडे आहेत. आपण क्रिकेटमध्ये जॅकेस कालिस, राहुल द्रविड, ओ आणि फार मोठा धक्का. आता समीर आलेला आहे. 5.5 मिनिटं झालेले आहेत. अजून 1.5 मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि हा ऋग्वेद तांडेल आणि पलटी मारलेली आहे. 5.25 मिनिटं, जवळपास 1.25 मिनिटांचा खेळ बाकी. पण 3 नंबरची बॅच उतरली तर त्याला जत्रा म्हटलं जातं खो खोच्या परिभाषेमध्ये. सैरभैर झालेले असतात कारण त्यांची आधीच्याच फळ्या इतक्या मजबूत असतात की त्यांना कधी उतरायची संधी येत नाही. त्यामुळे फारसं संरक्षण त्यांच्या वाट्याला येत नाही. पण जेव्हा ते उतरतात तेव्हा गोंधळ उडालेला आपल्याला दिसतो. असा गोंधळ मलाही दिसतोय. पण आता फक्त 50 सेकंदांचा खेळ बाकी. फक्त 5 राऊंड फुलटनला मारायचे आहेत. तर ते या सामन्यात राहायचं असेल तर त्यांना. कल्पेश म्हात्रे काही गफलत होते. आता फक्त 35 सेकंदांचा खेळ बाकी. शतांश सेकंदाचं महत्व ह्या खेळामध्ये आहे.
फक्त अर्धा मिनिट बाकी आणि नाही, पंचांकडून इशारा येतोय. एक जीवदान, आपल्या मिळालेल्या जीवदानाचा कप हा 9 नंबरचा खेळाडू कसा उचलते बघूया. कल्पेश म्हात्रे. फक्त 10 सेकंदांचा खेळ बाकी. चांगला खेळतोय कल्पेश म्हात्रे. शिटी तोंडात, शिटी पंचांच्या तोंडात आहे आणि आता काही क्षणाच्या अवधीत शिटी वाजते. हॅलो. तर खरोडा योद्धाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मला वाटतं 8 तर हा सामना जिंकायचा असेल तर 8 गडी बाद करावे लागतील. सॉरी 9 गडी बाद करावे लागतील. आणि कालच्या सामन्याचा रेशो पाहिला तर हे जवळपास अशक्य असं आव्हान म्हणता येईल खरोडा योद्धासाठी. एखादा चमत्कार किंवा अशी काही एनर्जी त्यांच्यामध्ये आली तर काहीतरी आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळू शकतं. पण सध्याच्या घडीला तरी मला हे अशक्य वाटतंय. पण कुठलाही स्पोर्ट्स, कुठलाही खेळ असेल हा अशक्यतेवरच निर्भर करतो. एखादी चांगली खेळी सामन्याचं पारडं बदलवू शकतो. आणि यानंतर होणारा सामना टोकेश्वर डॉमिनेटर्स विरुद्ध बुरालदेव वॉरियर्स. दोन्ही संघ तयार राहतील. काहीस आक्रमण करताना फार मोठं आव्हान असणार आहे ते खरोडा योद्धाकडे. पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर असं म्हटलं जातं. आणि चमत्कार जर केला तर वेगळं काही आपल्याला या मैदानावर बघायला मिळेल. सुमित तांडेल, भागेश तांडेल, रणनीती ठरते. अक्षय किणी एक प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू त्यांच्यासोबत आहे. आणि आता संरक्षण करताना नववीर महाराजाची अगदी सिद्धू असेल की या सिद्धूने या सामन्याचं बऱ्यापैकी पारडं फिरवलं, एकतर्फी केलं. पण बघूया अजून आज 7 मिनिटांमध्ये काही चमत्कार, काही घडामोडी, काही उलटापालटी आपल्याला बघायला मिळतात. खो खो म्हणजे चक्रव्यूह. आणि चक्रव्यूह तुमच्या कर्णधार असेल किंवा तुमचा खेळाडूचा कर्णधाराचा मेंदू कसा चालतो, ज्याला प्लॅन म्हटला जातो, त्यावर डिपेंड करतो. आणि इथे तुमच्या प्लॅनची कसोटी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा खरोडा योद्धाला 9 गडी बाद करायचे आहेत ते नववीर महाराजाचे. कालचा रेशो पाहिला तर हे मी तरी अशक्यप्राय आव्हान मानतो. पण सुमित तांडेल, भागेश तांडेल, अक्षय किणी, देव आहे, सगळे अग्रेशन दाखवतात आपल्या खेळामध्ये. सामन्याला सुरुवात होतोय. 9 गडी बाद करायचे ते खरोडा योद्धाला. आणि समीर पोलोर उभा आहे. समीर ही अटॅक मध्ये आपलं शिटी वाजते. 7 मिनिटांमध्ये 9 गडी बाद. बघूया शिटी. सामन्याला सुरुवात. समीर, कृतिका, देव, ग्रेश आणि ट्रॅक फाऊल होतोय. ओ, आणि हा जबरदस्त झटका बसलेला आहे तो नववीर महाराजाला. आणि आता कृतिका वाघमारे. अगदी पहिल्या 20 सेकंदामध्ये विकेट मिळालेला आहे तो खरोडा योद्धाला. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 7 मिनिटांमध्ये 9 गडी बाद करायचे आहेत ते
खराडदेव योद्ध्याला जर ह्या सामन्यात ह्या स्पर्धेत राहायचं असेल तर वेगळं काही करावं लागेल. एक नंबरचा जर्सी घातलेला हा खेळाडू सुमित तांडेल याच्याकडून जबरदस्त पोलचं प्रात्यक्षिक, एक अनुभव, प्लॅन. जर तुमचे मैदानावर यशस्वी ठरले तर हा सामना जिंकण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि 1 मिनिट पूर्ण झालेलं आहे. फक्त 6 मिनिटात ह्या सामन्याचं चित्र आपल्या समोर स्पष्ट होणार आहे. अक्षय किणी हा सिनियर खेळाडू, एकेकाळी डायव्ह लगावणारा खेळाडू, पण आता वाढलेल्या वजनामुळे त्याला धाडच नाही झालं. आणि हा ऋग्वेद याच्याकडून बाद होतोय आणि ते 2 खेळाडू बाद झालेले आहेत अगदी 1.5 मिनिटाच्या अंतरात. कृतिका वाघमारे, ओ ओ ओ थोडीशी गफलत होतीये. चांगली खेळते. इकडे 1-1 सेकंद महत्वाचा आहे, 1-1 शतांश सेकंद महत्वाचा आहे. लवकर उठल्यामुळे पंचांकडून इशारा येतोय. मृण्मयी जबरदस्त पोल. 2 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आणि चांगला पलटी शूट मारलेली आहे ती समीरने. आणि पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून खेळणाऱ्या या समीर, बाहेर खेळाडू असला तर तो हमखास उडी मारणारच. आणि या हर्ष बाद होतीये ती कृतिका. 2.25 मिनिटात 3 विकेट गेलेले आहेत. आणि आता पुन्हा सिद्धू पुन्हा आदलीच खेळी खेळतोय की काय असे त्याच्या पदाला आले त्यावरून वाटतं. आणि हा जबरदस्त प्रदर्शन सुमित तांडे. 4 गडी बाद झालेले आहेत. डेकी उचलली गेलेली आहे. आणि सिद्धू आदलीच खेळी कंटिन्यू करतोय. आताही त्याच लईत खेळताना मला 2001 सालची VVS लक्ष्मणची खेळी आठवते, जो ऐतिहासिक कसोटी भारताने एक चांगली संधी होती. अगदी जेव्हा 281 ची खेळी केली म्हणजे आदल्या इनिंग मधली खेळी खेळल्यासारखा तो खेळला होता, जी राहुल द्रविड सोबत त्यांनी भागीदारी केली होती. चार मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय आणि काही गफलत होतीये. चार मिनिटं पूर्ण झालेले आहेत. 3 मिनिटांमध्ये मगाशी म्हटलं बाहेर विकेट पडला रे पडला की समीर एक झेप लगावणारच. आणि हा जबरदस्त विकेट म्हणावा लागेल. आता चिनू अजून 2.5 मिनिटांचा खेळ बाकी. जरा अटॅक आक्रमण जोरदार वाटलं तर. साडेचार मिनिटं झालेली आहेत. 2.5 मिनिटांचा खेळ बाकी. चिनूने आपल्या संघासाठी वेळोवेळी एक हाती सामने जिंकून दिलेले आहेत आणि आताही तो डेकी उचललेली आहे. 5 मिनिटं पूर्ण होत आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत आणि 9 गडी बाद करायचे आहेत ते खरोडादेव योद्ध्याला. आणि 5 मिनिटं पूर्ण झाले. 2 मिनिटांमध्ये अजून 3 गडी बाद करायची आहेत. पण सॉरी 4 गडी बाद करायची आहेत. जवळपास अशक्य म्हणावं लागेल. पण हा चिनू जर पडला, पण आता आपला काटाही घड्याळाचा जलद गतीने सरकतोय आणि आरामात खेळतोय चिनू. आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करतोय.
आरामात खेळतोय. 5.5 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक जबरदस्त पोलचं प्रात्यक्षिक. जे 12 नंबरचे खेळाडू आहेत, 50 वर्ष वय आहे, पण त्यांनी जो पोल मारला त्याच्यामध्ये कधी दिसला नाही. आणि अपील होतोय, पण त्या अपिलाला काही पंच दाद देत नाहीयेत. आणि 50 सेकंदांचा खेळ बाकी आणि जवळपास हा नवावीर महाराजांनी सामना जवळपास खिशात टाकलेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. फक्त 40 सेकंदांचा खेळ बाकी. आरामात खेळतोय तो चिनू म्हात्रे. मागच्या इनिंग मध्ये जी खेळी सिद्धूने केली ती खेळी विनय म्हात्रे चिनू आपल्या संघासाठी करतोय. आणि पलटी फक्त 15 सेकंदांचा खेळ बाकी. एक पोलला 2 फेऱ्या मारायच्या आहेत फक्त. आणि भागेश तांडेल पण साईड आणि फक्त शिटी तोंडात. आणि हा सामना जवळपास नवावीर महाराजांनी जिंकलेला आहे. आणि जबरदस्त खेळाचं प्रदर्शन.